आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. ओदिशातील रेल्वे अपघातानंतर दुरुस्ती काम वेगात. येत्या बुधवारपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल असं रेल्वे मंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ट्रॅफिक रिवॉर्ड्स अॅपचं नागपुरात लोकार्पण. शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांना मिळणार 35 कोटींची बक्षिसं. नागपूरमध्ये मदर डेअरी मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा प्रकल्प सुमारे 10 हेक्टरवर साकारणार. विदर्भातील दुग्ध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आणि विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये आज विजेच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतशिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू. ओदिशात बालासोर इथे परवा रात्री झालेल्या अपघातानंतर ढिगारे हटवून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं काम वेगाने सुरू आहे. अपघातस्थळी नुकसानग्रस्त सामग्री हटवून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचं काम येत्या बुधवारपर्यंत पूर्ण होईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ओदिशात बालासोर इथे परवा रात्री झालेल्या रेल्वे अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय असं रेल्वे बोर्डाने सांगितलंय. रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस ताशी 128 किलोमीटर वेगाने जात असताना लोह खनिज भरलेल्या मालगाडीवर आदळल्यानं जास्त नुकसान झालं असं त्या म्हणाल्या. कोरोमंडल एक्सप्रेसचे 2 डबे घसरून समोरून येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसवर आदळले असंही त्यांनी सांगितलं. ही सर्व प्रथमदर्शनी निरीक्षणं असून तपशीलवार चौकशीत अपघाताची कारणं स्पष्ट होतील असं ते म्हणाल्या. दरम्यान अपघातामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेनं 3 विशेष गाड्या सोडल्या असून त्या गाड्यांना पार्सलचे डबेही जोडले आहेत. ओदिशा राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. अनेक मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून बेवारस मृतदेह भुवनेश्वरला पाठवण्यात आले आहेत. ओळख पटलेले 78 मृतदेह संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेत. G20 आरोग्य कार्यगटाच्या 3ऱ्या बैठकीला आजपासून हैदराबाद इथे सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अनुपस्थितीत भारताच्या अध्यक्षतेखालील या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचं संचालन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार करतायत. सर्वांना सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यमान आरोग्य सेवा प्रणाली आणि स्थानिक आरोग्य प्रणालींचा एकत्रित लाभ मिळण्यावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन भारती पवार यांनी बैठकीत केलं. सरकार 2030 पर्यंत सर्व आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य विषयक आणीबाणी निवारणाची तयारी तसंच प्रतिसाद, किफायतशीर वैद्यकीय उपाययोजनांची उपलब्धता आणि डिजिटल आरोग्य हे या आरोग्य विषयक कार्यगटाच्या बैठकीसमोरचे प्राधान्य विषय आहेत. G20 या सदस्य देशांचे 180 प्रतिनिधी, 10 अतिथी आणि 22 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी आहेत. नांदेडमधील बोंडार गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव याची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या हत्येचा आणि बोंडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करत असल्याचं आठवले यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष तयार असून भाजपाचा पराभव करण्याकरता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत लोकसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत राज्यातील 41 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन याचा प्राधान्याने विचार करावा आणि वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचं कार्य वाढावं यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील. दोन्ही देशात व्यापार वाढावा पण प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा अशी अपेक्षा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. द काउन्सिल ऑफ युरोपियन चेंबर इन इंडिया यांच्या वतीने मुंबईत आयोजित युरोपियन डे समारंभात ते बोलत होते.
वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्वाचे असतात. याच नियमांचं पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचं एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स अॅप आहे. नागरिकांसाठी अॅपद्वारे 35 कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी, व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे उपस्थित होते. शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचं पालन करतील तेव्हा त्यांना या अॅपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंट्स देण्यात येतील. 100पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड्स घेण्याकरता हे पॉइंट्स वापरले जाऊ शकतील. या प्रकल्पाला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी देण्यात आलाय. रिवॉर्ड्स मिळवण्याकरता वापरकर्त्याला गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरून ट्रॅफिक रिवॉर्ड्स अॅप डाऊनलोड करावं लागेल आणि त्याचे तपशील नोंदवावे लागतील. जेव्हा हा टॅग असलेलं वाहन लाल सिग्नलवर थांबेल तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅगला स्कॅन करेल आणि नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या अॅपमध्ये 10 पॉइंट्स मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचं पालन केल्यावर हे पॉइंट्स मिळत जातील. गोळा केलेले पॉइंट्स 100पेक्षा जास्त ब्रँडसोबत रिडीम केले जाऊ शकतात. नोंदणी करण्यासाठी नागरिक www.trafficrewards.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिक रिवॉर्ड्सचा टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. सध्या ही यंत्रणा नागपुरातील 10 सिग्नल्सवर लावण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र शासनाने गेल्या 9 वर्षात राबवलेल्या वैयक्तिक लाभ योजना, त्याचप्रमाणे पायाभूत विकास योजना यामुळे देशाच्या तसंच नागरिकांच्या जीवनात परिवर्तन दिसून येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. केंद्र शासनाच्या 9 वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी देशात तसंच नागपुरात झालेल्या विविध विकास कार्यांची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये सुमारे 48 कोटी लोकांचं बँक खातं उघडलं गेलं. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 11.72 कोटी शौचालय निर्मिती, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात 12 कोटी नळ जोडणी अशा विविध केंद्रीय योजनांची माहिती त्यांनी दिली. ऑटोमोबाईल्स क्षेत्रामध्ये भारत हा आता चीन आणि अमेरिकेनंतर 3ऱ्या क्रमांकावर असून 7.5 लाख कोटी रुपयांचं ऑटो सेक्टर पुढील 5 वर्षांमध्ये 15 लाख कोटी रुपयांपर्यंत आपण घेऊन जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या क्षेत्राने सुमारे 4.5 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले. रस्ते निर्मिती, औद्योगिक विकास या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असून नागपूरच्या मिहानमध्ये आतापर्यंत 68,000 लोकांना आपण रोजगार दिला असून पुढील एका वर्षात मिहानमध्ये 1 लाख लोकांना रोजगार देऊ, असं आश्वासन गडकरींनी दिलं. नागपूरमध्ये मदर डेअरी मॅन्युफॅक्चरिंगचा एक मोठा प्रकल्प सुमारे 10 हेक्टरवरती साकारणार असून या माध्यमातून मध्य भारत तसंच दक्षिण भारतातील मदर डेअरीची उत्पादनं नागपुरातूनच मिळतील. यामुळे विदर्भातील दुग्ध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. आयआयटी आणि व्हीएनआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील कलागुण असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता आणि या युवा प्रतिभांना प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार देण्याचं उल्लेखनीय कार्य स्पीक मॅके करताय, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा आझादी का अमृत महोत्सव, G20 इंडिया आणि स्पीक मॅके यांच्या संयुक्त वतीने व्हीएनआयटीमध्ये सुरू असलेल्या 8व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था अर्थात निरीच्या वतीने उद्या विश्व पर्यावरण दिन समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता निरीच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि प्लॅस्टिक न्यूट्रॅलिटी रिसायकल इंडिया या कंपनीच्या रचना गांपा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य आणि निरीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. तसंच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय वर्धेतर्फे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था अर्थात एमगेरी आणि जैव प्रसंस्करण आणि जडीबुटी विभाग यांच्या सहकार्याने उद्या मगनवाडी परिसरातील राजकला टॉकीज रोड इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ इत्यादी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी पुढील काही तासात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. आज संपूर्ण विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून वर्धा, चंद्रपूर तसंच अकोला इथे 6 ते 8 जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दुपारी नागपुरात मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाळी वातावरणात आज दुपारी 12 वाजता अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण
निर्माण होऊन विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील मौजेभर जहागीर इथे मोहदरी शेतशिवारात आज दुपारी अंगावर वीज पडून संदीप काळदाते हा 35 वर्षांचा युवक मृत्युमुखी पडला. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातही आज दुपारी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला. यात वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. शेतात राहणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्याच्या अंगावर वृक्ष पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील किशोर खोडके वय वर्ष 24 असं या युवकाचं नाव आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ओदिशातील रेल्वे अपघातानंतर दुरुस्ती काम वेगात. येत्या बुधवारपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल असं रेल्वे मंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ट्रॅफिक रिवॉर्ड्स अॅपचं नागपुरात लोकार्पण. शिस्त पालन करणाऱ्या वाहन चालकांना मिळणार 35 कोटींची बक्षिसं. आणि विदर्भात सर्व जिल्ह्यात आज विजेच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतशिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.